नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 65 वर्षांचा वनवास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोयना प्रकल्पग्रस्तांमुळे पुनर्वसनाचा कायदा झाला, त्यामुळे राज्यातल्या अन्य धरण बाधितांचा फायदा झाला. मात्र कोयना धरणग्रस्त अद्यापही सुविधांसाठी चाचपडतायत. 65 वर्षांच्या प्रदीर्घ अशा कालावधीनंतर सुद्धा कोयना धरणग्रस्तांना सुविधा मिळालेल्या नाहीत. धरणग्रस्तांच्या यातना आणि दुःखाचं वास्तववादी दर्शन घडवणारा हा विशेष कार्यक्रम 65 वर्षांचा वनवास. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचं बहुतांश काम पूर्ण झालंय. महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवातही होणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा म्हणजे जमीन वाटपाचं गोलमाल असल्याचं समोर आलेलं आहे. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा या संदर्भातला हा खास रिपोर्ट. कोयना प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राची जीवनवाहिनी. सह्याद्री पर्वतरांगांचा आधार घेऊन तयार केलेल्या कोयना धरणाला हजारो हात लागले. शेकडो अभियंते आणि मजुरांनी दिवस रात्र कष्ट उपसले. अनेकांना आपली वडिलोपार्जित घरं, शेती, गावं सगळं सोडून इतरत्र जावं लागलं. या धरणामुळे न जाणो कित्येकांना खूप फायदा सुद्धा झाला. मात्र ज्या शेकडो गावं, वाड्या, वस्त्या या धरणात लुप्त झाल्या, त्यांचा पुनर्वसनाचा वनवास 65 वर्षांनंतर सुद्धा संपलेला नाही. महाविकास आघाडी असू द्या किंवा युतीचं सरकार, कोणाकडूनही या लोकांचं 100% पुनर्वसन झालेलंच नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणग्रस्तांसाठी केलेली जमीन वाटपाची घोषणा अर्थात पुनर्वसन म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचाच प्रकार असल्याची स्थानिकांची भावना आहे. कोयना प्रकल्पात गेलेल्या एकूण 98 गावांचं पुनर्वसन अद्यापही बाकी आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील 24, जावळीतील 31 आणि महाबळेश्वर तालुक्यातल्या 44 गावांचा समावेश आहे. या कोयना धरणाशी निगडीत असलेल्या 3 तालुक्यामधील 3137 खातेदार पुनर्वसनापासून वंचित आहेत. रामाने 14 वर्ष वनवास भोगला. मात्र ही धरणग्रस्त गावं 65 वर्ष लोटली तरी वनवासच भोगतायत. 64 वर्ष आम्ही इतर धरणात आम्हाला इथं आणून ठेवले. आमच्या वाडवडिलांनी इथं आणून ठेवले. आम्हाला शेती नाही, भाती नाही आणि आम्ही लोकांच्या जमिनीत राहतोय. आणि आम्हाला सरकारनं लवकरात लवकर आमची सोय करावी. आमची मुलं फिरत्यात, काम नाही, धंदा नाही, काय नाही आणि इथं रेंद्यात ही पोरं बाळं राहतात. सरकारने ह्याची चौकशी करावी आणि चांगल्या ठिकाणी आमची सोय करावी. त्यांनी हा निर्णय चांगला आहे. आता लवकरात लवकर त्यांनी करावा. कारण आम्ही 65 वर्ष आम्ही इतकं हाल भोगलेत आणि आम्हीही भोगले आणि आमची मुलंही भोगतायत. त्यांना नोकरी नाही, धंदा नाही आणि इथं काय कामधंदा पण नाही. त्याच्यामुळं आमच्या मुलांना तरी त्यांचं मुलांचं पण भलं व्हावं असं आमची एक इच्छा आहे. आम्हाला लवकरात लवकर द्यावं. हे आहे पळासरी गाव. या गावाचं पुनर्वसन तर सोडाच, पण हे गाव सध्या ज्या परिस्थितीत आहे ते अत्यंत भयानक आहे. चोहो बाजूंनी डोंगर, निसर्गाचा प्रकोप कधीही होऊ शकतो. जीव मुठीत घेऊन आजही ग्रामस्थ याच ठिकाणी आहेत. आज ना उद्या आपलं पुनर्वसन होईल या आशेवर जगतायत आणि त्यांच्या 4 पिढ्या इथेच संपल्या. सरकारने जो निर्णय दिलाय त्याच्याविषयी आम्हाला आनंदच आहे. खूप छान निर्णय दिलाय. पण त्यांनी पुन्हा असं आमचं पुनर्वसन करावं की जिथे आम्हाला सर्व सुखसोयी मिळतील, आमच्या मुलाबाळांचं भलं होईल. नाही तर धरणाच्या आतून आता आमच्या वाडवडिलांनी इथं जेवढे कष्ट उपसले, आता आम्ही जो त्रास सहन करतोय, पुन्हा आमच्या वाट्याला, आमच्या मुलांच्या वाट्याला तो त्रास नको आहे. नाही तर पुन्हा आम्हाला इथून उठून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी असंच काहीतरी कशा तरी ह्याच्यात डबऱ्यात नेऊन बसवाल आणि पुन्हा तेच व्हायला मग पुरं गावच आमचं जमीन दोसवेल. तर असं काही करू नका. आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. सरकारकडून या धरणग्रस्तांचे हाल झाले आहेत. मात्र निसर्गानं सुद्धा या ग्रामस्थांवर अवकृपा केली आहे. अचानक झालेल्या भूस्खलनानं होत्याचं नव्हतं झालं. गावातून वाहणाऱ्या ओढ्याचं थेट नदीत रूपांतर झालं.
निसर्गानं रौद्ररूप दाखवलं आणि होत्याचं नव्हतं झालं. सातारा तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेला पाटण तालुका या ठिकाणी आपण आहोत. पाटण तालुक्यातील हे गाव आहे की जे या भूस्खलनामध्ये बाधित झालं, पूर्णपणे विध्वंस या ठिकाणी झाला. आणि या ठिकाणी एक छोटासा ओढा होता आणि ह्या ओढ्याचं स्वरूप जे आहे ते आता मोठ्या नदीमध्ये झालेलं आहे. एका गावाचे 2 तुकडे झालेले आहेत. या ठिकाणी लोखंडी पूल जो आहे तो समोर दिसतोय. या लोखंडी पुलाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गावात येणारे सर्व जे रस्ते आहेत ते मात्र पूर्णपणे बंद झालेले आहेत. कुठलंही साधन या ठिकाणी येण्यासाठी नाही आहे. मात्र प्रशासनाकडून ठासून सांगण्यात येतंय की आम्ही या दरडग्रस्त लोकांसाठी मदत पुरवली, त्या ठिकाणी रस्ते बनवले. मात्र पाटण तालुक्यातील या गावाचं चित्र काही वेगळंच आहे. आता परिस्थिती अशी आहे की निसर्ग संकटानं बेजार झालेल्यांच्या मदतीसाठी JCB पोकलेन तर सोडा, पण साधा ट्रॅक्टर सुद्धा गावात पोहोचू शकलेला नाही. भूस्खलन झाल्यानंतर आपल्याशी चर्चा करायला इथे कोण प्रशासकीय अधिकारी पोहोचले होते का, आले होते का? प्रशासन चर्चा करा इथं कोण आलं? फक्त ग्रामसेवक आला. त्यानं 2-2, 1.5 हजार रुपये आम्हाला मन समजूत म्हणून केली. रोड वगैरे केलं म्हणते ते, पर कोण इकडे आजपर्यंत बघायला आलेलं नाही. इथनं मोर आता पावसाचे दिवस आले इथं बी नाही. ह्याला पोकलेन JCB वगैरे आम्हाला दिली पाहिजे होती आणि हे JCBनं दूर करायला पाहिजे होतं. तर सरकार म्हणतं देतो, पण आम्हाला काही आजपर्यंत दिलेलं नाही. आता इथनं मोर देऊच शकत नाही. आता हे तुम्ही या ठिकाणी काम करताय, मात्र या कामाचा कितपत तुम्हाला फायदा होऊ शकतो पुढील काळामध्ये? कामाचा फायदा साहेब राहिलं तर आम्हाला काय 2-2 पायली भाताचं फोलकाट फक्त गाव शिकतं. भात सोडून इकडे ऊस वगैरे किंवा भुईमुग वगैरे तसलं काय कडधान्य नाही. फक्त भाताची शेती आमची आहे. नाही तर इथं जगायला आम्हाला काय कुठला अर्थ नाही. आता पावसाळा सुरू होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी पुन्हा एकदा भूस्खलन होऊ शकतं. तशी परिस्थिती आहे गावामध्ये. काय सांगता? आता हे सगळं जागे आता मागणं बी नाही जाते, मरणं बी जाते. आता दिवस आम्हाला ते कठीण, कुठं जाण्याचा बी मार्ग नाही. पुनर्वसन तर आमचं जागेच पाहिजे असं आमची इथं इच्छा आहे. आता तरी जीव जगायसाठी का नाही पुनर्वसन तर आमचं जागा पाहिजे असं आमची जित आहे. आता ते अजून तर बघितलं नाही. मग आता काहीतरी जीवन जगायसाठी केलंच पाहिजे. न करून का करायचं? मृत्यूच्या छायेमध्ये जगणाऱ्या या ग्रामस्थांना आपलं आणि कुटुंबाचं पुनर्वसन कधी होणार हा एकमेव प्रश्न सतावतो. आम्ही पुनर्वसन मागतोय, पण कोण प्रशासन कोण काय दखल घेत नाही. आणि आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही इथं राहूच शकत नाही. ही दरड किंवा नदी आमच्या गावात कधी घुसू शकते नदी, आणि दरड कधी पण पडू शकते. त्याच्यासाठी आमचं एकच फक्त म्हणणं आहे की आमचं काही करून पुनर्वसन या पावसाच्या आधी व्हायला पाहिजे. आम्हाला इथं राहायचं ते आले ना, पाऊस जास्त झाला तर राहायचं काही मार्गच नव्हता. इथं आम्हाला पोरं बिरं बारकी घेऊन आम्हाला कुठं जायचं असं म्हणजे शक्यताच नव्हती. जास्त हे झालं की आम्ही थोडी पोरं हे घेऊन पुलाच्या पलीकडे पळालो. बाकीची लोक घरीच राहिलीत. पाणी बिणी सर्व भरलं. पुनर्वसन आमचं झालं तर बरंच आहे, नाही तर आमची काहीतरी इथं राहायची व्यवस्था केलीच पाहिजे. पुलाची हे जे आमचे सगळी हे झाले, आम्हाला कुठं जायचं आता मार्गच नाही. ज्या कोयना धरणाकडे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून पाहिलं जातं, ज्या धरणानं अख्खा महाराष्ट्र प्रकाशमान केला, लाखो हेक्टर जमीन हिरवीगार झाली, त्या धरणासाठी हजारो कुटुंबांची जमीन गेली. या कुटुंबाचं काय झालं? हे धरणग्रस्त कुठे गेले? याकडे प्रशासनानं ढुंकूनही पाहिलेलं नाही. आणि हीच स्थानिकांची तक्रार आहे. ही आहे गोलुगडेवाडी. या गावातील लोकांना पाण्यासाठी 2 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते. हंडाभर पाण्यासाठी या गावातील महिला आणि लेकरांना वणवण ही रोजचीच. आमच्या गावचं पुनर्वसन झालेलंच नाही. आम्ही पहिले राहिलो धरणापाशी, तिथनं उठून वर आलो. परत वर बी काय सोय नाही, पाण्याकांची सोय नाही. 2 किलोमीटर आम्हाला पाणी लिहावं लागतंय. आमची कुठली सोयता नाही. तर आम्ही काय करणार ह्या अडचणीत? जनावरांचं हिचं भ्या वाटतंय आम्हाला. गुरं बी तेच पेते देईन, माणसं बी तेच पेते दे. आम्ही काय केलं पाहिजे? पुनर्वसन झालं नाही म्हणून आपला संसार पाठीवर घेऊन गावाच्या गावं उठून पुन्हा डोंगराच्या कपारीत जाऊन बसली. माझ्या इथं शाळा 6वी पर्यंत आहे. मी इथपर्यंत 6वी पर्यंत शिकले. इथनं पुढे 1 वर्ष मुंबईला गेले होते 7वीला, कारण आमच्या इथं अडचण असते कायम. बघावं तेव्हा आम्ही चालत जातो रस्त्याने.
पण आमच्यासाठी कोण गाडीच पाठवत नाही. आम्ही आता इथनं पुढं घाणबीला जाणार होतो शाळेत. घाणबीलाही आमची सोय नाही नीट. आता आम्ही चालत जातो घाणबीला. 5 किलोमीटर दूर आम्ही चालत येता जाताना करतो. पुनर्वसन झालं पाहिजे का तुमच्या गावचं? झालं पाहिजे तर काय, असलं जंगलात कोण राहायचं. सध्या राहत असलेली ही जमीन नक्की कोणाची याची सुद्धा या कुटुंबियांना माहिती नाही. प्रकल्पग्रस्त झाल्यानंतर वरती सरकून वसवलेल्या गावांचा पुन्हा कोयना अभयारण्याच्या क्षेत्रात समावेश करण्यात आला आणि त्यांच्यावर अभयारण्याचे निर्बंध लादले गेले. आधी महाराष्ट्राची तहान भागवण्यासाठी उभं राहिलेलं कोयना धरण आणि त्यानंतर वसवलेल्या कोयना अभयारण्यामुळे या ग्रामस्थांवर पुन्हा आपलं बिऱ्हाड तिसरीकडे हलवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या धरणग्रस्तांच्या नशिबाचे भोग काही संपत नाहीयेत. आमच्या आजोबा मेला, इथं बाप मेला, तरी पण काय आमचं कुठली सोय नाही, कुठलंच काय नाही किंवा आमच्याकडं कोण अधिकारी कोण असं आमच्याकडे लक्ष देत नाही. पवार साहेबांना हात जोडून विनंती आहे की ही जी गावं आमची आहेत दऱ्याखोऱ्यात डोंगर दऱ्यात राहिलेले, तिथली अवस्था अतिशय बिकट आहे आणि बघताना आमच्यासारख्या चौथ्या पिढीतल्या लोकांना खूप दुःख होतंय. तर कुठंतरी हा प्रश्न लवकरात लवकर तुमच्या माध्यमातून कसा मार्गी लागेल याच्यासाठी तुम्ही जसे आदेश दिले तशी त्याची कार्यवाहीसुद्धा प्रशासनाकडून करून घ्यावी. सुरुवातीला जसे प्रकल्पग्रस्त झाले तेच थोडेसे धरणाच्या पाण्यापासून थोडे वरती सरकून स्वतःच्या जमिनीमध्ये लोक राहायला लागलीत. पुन्हा कोयना अभयारण्य आलं, या अभयारण्यामध्ये सुद्धा त्या लोकांच्या जागा जमिनी गेल्या. कोयना धरण परिसरातील गावातील लोकांच्या उपजीविकेचं साधन म्हणजे मासेमारी आणि बोटिंग. मात्र सरकारने यावर सुद्धा कुऱ्हाड चालवत या दोन्ही गोष्टी बंद केल्या आहेत. धरण होण्याच्या अगोदर साहेब इथं बरीच साधनं होती रोजगाराची. माणसाला एक हे मुख्य व्यवसाय म्हणजे गुरं जास्त जनावरं पाळली जायची, गाई म्हैशी. इथं रोजगाराची बरीच साधनं होती. काही बांबूचा व्यवसाय चालत होता, कळकाचे बांबू विकले जायचे. मोठमोठ्या अशा जसे काही हे बनवतात ना तरापे, तसे तरापे बनवून या नदीतून कोयना नदीतून आणायचे, वाहतूक करायची. कराड बिराड मोठ्या मोठ्या शहरातले बांबूचा व्यवसाय मोठा चालत होता आणि मच्छीमारीचा व्यवसाय चालत होता. आता सगळंच बंद झालं. ज्यावेळेला धरण झालं त्यावेळी आमच्या ज्या काही सुपीक जमिनी होत्या किंवा आमची जी काही उत्पन्नाची साधनं होती ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळं आम्ही पूर्णपणे बेघर झालो. आणि आज 80 वर्षामध्ये आम्ही जे खडतर जीवन या ठिकाणी जे काढतोय हे अतिशय जिकरीचं जीवन आहे. हे आमचे जे प्रकल्पग्रस्त दाखले आहेत, आम्हाला जे शासनाने दाखले दिलेले आहेत त्याचं फक्त दरवर्षी रिन्युवेशन केलं जातं. आज कुणाच्या वडिलाच्या नावावर आहे, नंतर कुणाच्या मुलाच्या नावावर आहे, नंतर त्याच्या नातवाच्या नावावर आहे. अशा प्रकारे फक्त नूतनीकरण केलं जातं. परंतु त्याचा खऱ्या अर्थानं जो फायदा आहे किंवा नोकरी मिळाली पाहिजे ते अद्यापर्यंत त्याचा लाभ झालेला नाही. आज हजारो मुलं बेकार आहेत. पुनर्वसनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणग्रस्तांच्या सोबत बैठक घेऊन जमीन वाटपाबद्दलचा निर्णय घेतला. सरकारवर असलेल्या धरणग्रस्तांचा रोष कमी करण्याचाच हा प्रयत्न. पण सरकारच्या या जमीन वाटपाच्या घोषणेनं जनता मात्र नाखुश असल्याचंच पाहायला मिळतंय. 16 मेची तारीख दिलेली आहे, त्या तारखेला काही लोकांचं वाटप करायचं, अंशतः लोकांचं काही जी लोक आहेत त्यांचं वाटप करायचं असं ठरलेलं आहे. ही तारीख फक्त बदलू नये एवढीच आमची इच्छा आहे. जमीन वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु त्या लोकांना गावठाणाचा अजून प्रश्न तसाच उपस्थित होणार आहे. जर गावठाणा दिले नाही तर 100% विकसनशील पुनर्वसन जे आपण म्हणतोय ते होऊ शकत नाही. कारण की फक्त जमीन दिली, लोक जिथं आता खरेदी करून घरं बांधून राहिलेली आहेत, जमीन दुसऱ्या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे लोकांची ती एक मोठा प्रश्न तयार होणार की जमीन इथून 100-1 किलोमीटरवर घर आता जिथं बांधलेलं आहे तिथे, तर लोकांची हेळसांडच होणार आहे. पुनर्वसनाच्या नावाखाली सरकार आणि शासन या धरणग्रस्तांचे किती दिवस लचके तोडणार आणि किती जणांचे बळी घेणार हाच प्रश्न उपस्थित होतोय. आधी धरण मग पुनर्वसन, फक्त कागदावरच केलेली घोषणा आज 50 वर्षानंतर ही कागदावरच राहिलेली आहे. त्यात कागदांच्या खेळामध्ये केलेली गफलत पुन्हा नव्याने मांडून कागदांचा संसार उभा करण्याचं काम अजित पवारांनी केलेलं आहे. धरणग्रस्तांच्या सुकलेल्या जखमा पुन्हा एकदा ओरबडण्याचं काम केलंच, शिवाय शिळ्या कडीला ऊतही आणलाय. अशाच खेळात या धरणग्रस्तांच्या 4 पिढ्या संपल्या म्हणून लोक आता संतप्त आहेत. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा.
धरणग्रस्तांचं हे जळजळीत वास्तव न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी किरण मोहिते आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। किरण, 4 पिढ्या लोटल्या मात्र या धरणग्रस्तांना अजूनही पुनर्वसनाचा त्यांचा जो महत्त्वाचा मूलभूत प्रश्न आहे तो अजून सुटलेला नाही। फक्त आश्वासनं मिळतायत, आश्वासनांची पूर्तता होत नाहीये। बेरोजगारीची कुऱ्हाड आहे, शिक्षण अर्धवट राहतंय, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची पावलं उचलली जात नाहीयेत। किरण, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, पाहायला गेलं तर हे भयान वास्तव आपल्याला पाहायला मिळत आहे। आज पुनर्वसन होईल, उद्या पुनर्वसन होईल, यामध्ये या धरणग्रस्तांचे 65 वर्ष गेले, 4 पिढ्या संपल्या तरी सुद्धा या धरणग्रस्तांचं अद्याप पूर्णतः पुनर्वसन झालेलं नाही। युती सरकार असेल, आघाडी सरकार असेल किंवा महाविकास आघाडी सरकार असेल, या कुठल्याही सरकारला या धरणग्रस्तांचं पुनर्वसन करण्याचं पूर्णपणे पुनर्वसन करता आलेलं नाही, अपयशी ठरलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता या धरणग्रस्तांना खुश करण्याचं एक वेगळा पैत्रा या ठिकाणी अजित पवारांनी मांडलेला आहे। यामध्ये या धरणग्रस्तांना जमीन वाटप करण्याचा एक मोह त्यांच्यासमोर एक ठेवलेला आहे, नोकरी देण्याचा एक त्या समोर एक ठेवलेला आहे। यामध्ये मात्र हे धरणग्रस्त जे आहेत ते मात्र खुश नसल्याचं एकंदरीत चित्र आहे। कारण त्याला कारणही तसं आहे, कारण 65 वर्षे हे पुनर्वसनासाठी गेले, तीच प्रक्रिया आता पुन्हा होणार आहे। म्हणजे 65 वर्षापूर्वी या धरणग्रस्तांची संकलन यादी तयार करण्यात आलेली होती, त्यांना जमिनी देणार असं आश्वासन देण्यात आलेलं होतं। मात्र तीच प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करून या महसूल खात्यातील जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी जो काही घोटाळा केलेला आहे तो त्याच्यावर कुठेतरी पडदा पाडण्याचा प्रयत्न अजितदादा करत असल्याचं एकंदरीत चित्र समोर आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 65 वर्षापासून या धरणग्रस्तांचं लचके तोडण्याचं काम 65 वर्षांपासून फक्त आश्वासनच मिळत आहेत, आश्वासनांची पूर्तता मात्र होत नाही। आता अजित पवार यांनी याबद्दलची घोषणा केल्यानंतर तरी पुनर्वसन या सगळ्या धरणग्रस्तांचं व्यवस्थित होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एका ब्रेकसाठी आपण थांबूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत विशेष। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। गुजरातच्या गीर अभयारण्यातील सिंह पाहण्यासाठी जगभरातील वन्यजीव प्रेमी आवर्जून येत असतात। भावनगर आणि अमरेली या 2 जिल्ह्यांमध्ये सिंहांची संख्या लक्षणीय आहे। मात्र अलीकडच्या काही काळात अमरेली जिल्ह्यात सिंहांच्या अपघाती मृत्यूचं प्रमाण वाढलंय आणि त्याला कारणीभूत ठरली आहे या परिसरातनं जाणारी रेल्वे लाईन। ही रेल्वे लाईन सिंहांची वैरी का ठरली आहे पाहूयात, याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट। जंगलाच्या राजाचा जीव धोक्यात, रेल्वेमुळे सिंहांचा जातोय बळी। सिंहांच्या अस्तित्वाला धोका। जंगलाचा राजा सिंह अत्यंत रुबाबदार प्राणी। कोणत्याही जंगलाचं वैभव या ऐटदार प्राण्याच्या अस्तित्वावर ठरतं। म्हणून सिंहांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। गुजरातच्या गिरनार परिसरातील जंगलाला सिंहांचं वरदान लाभलंय। अमरेली जिल्ह्यातल्या धारी, जाफराबाद आणि पिपावाव रेंजमध्ये सिंहाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे। अभी समर सीजन का शुरुआत हो रहा है, तो जितना भी एनिमल के आर्टिफिशियल वाटर पॉइंट है वो आर्टिफिशियल वाटर पॉइंट पानी भरने का कामगिरी हमारा स्टाफ की तरफ से शुरू किया गया है। और शत्रुंजी के अंदर 4 रेस्क्यू सेंटर भी हमारे पास है, तो उस रेस्क्यू सेंटर में भी अगर कोई एनिमल का रेस्क्यू करके ट्रीटमेंट का भी फैसिलिटी हमारे पास है। खरं तर जगात सिंहाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। अशात आशियातील सिंह दुर्मिळ होत चाललाय। त्यामुळे सिंहाची संख्या वाढवण्यासाठी तसंच त्यांच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून सतत प्रयत्न केले जात आहेत। गिरनारमधील सिंह जगभरातील वन्यप्रेमींच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहेत। मात्र अमरेली जिल्ह्यातल्या राजुला, जाफराबाद, पिपावाव या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत। तसंच या परिसरातून जाणारी रेल्वे लाईन जंगलाच्या राजाच्या जीवावर उठली आहे।
सिंह रात्रीच्या वेळी रेल्वे रूळ ओलांडतात, मात्र त्याच वेळी रेल्वे गाडी आल्यास रेल्वेच्या धडकेत सिंहांचा मृत्यू ओढवतोय। मात्र रात्रीच्या वेळी अचानक समोरून सिंहांचा झुंड आल्यास रेल्वे चालकाचा नाईलाज होतो आणि या मुक्या वन्य प्राण्याला आपला जीव गमवावा लागतो। गेल्या काही वर्षात या परिसरात रेल्वेच्या धडकेमुळे अनेक सिंहांचा मृत्यू झाला। विशेषतः पिपावाव ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर हे प्रमाण अधिक आहे। अलीकडच्या काळात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। रात्रीच्या वेळी पाणी आणि भक्ष्याच्या शोधात सिंह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमंती करतात, पण हे रेल्वे रूळ या मुक्या प्राण्यांसाठी धोकादायक ठरले। राजूला जाफराबाद जो कि हमारे लिए सेंसिटिव एरिया है, वहाँ पर पिपावाव फोर्ट भी है, जहाँ पर कई बार आप लोगों को मालूम होगा कि वाइल्ड लाइफ जो पर्टिकुलरली एशियाटिक लायन का मूवमेंट का एरिया है। तो राजूला रेलवे ट्रैक का 30 किलोमीटर का ऐसा एरिया है जहाँ पर हमारा एशियाटिक लायन का मूवमेंट का एरिया रहता है, जो कि रेलवे ट्रैक को क्रॉस भी करता है एनिमल कई बार, और कई बार दुर्घटना में दुर्भाग्यवश कई बार एनिमल को रेलवे ट्रैक पे इंजरी होने के भी कई घटनाएं सामने आ रही है। सिंहांच्या अपघाती मृत्यूमुळे वन्यजीव प्रेमींची चिंता वाढली आहे। सिंहांचं संरक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचा दावा वन विभागाकडून केला जातोय। रात्रीच्या वेळी या परिसरात रूळ ओलांडताना सिंहांचे झुंड पाहायला मिळतात, पण ही रेल्वे लाईन या सिंहांच्या मुळावर उठली आहे। गुजरात सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार 2019-20 या वर्षभरात गुजरातमध्ये एकूण 313 सिंहांचा मृत्यू झाला। त्यामध्ये 23 सिंहांचा मृत्यू हा रेल्वेची धडक, विहिरीत पडून आणि विजेचा शॉक लागल्यानं झाल्याचं समोर आलंय। गुजरातमधील सिंहांचा विचार करता 2010 मध्ये सिंहांची संख्या 411 इतकी होती, तर 2015 मध्ये ही संख्या वाढून 523 वर जाऊन पोहोचली। भावनगर आणि अमरेली या दोन जिल्ह्यांमध्ये सिंहांची संख्या अधिक आहे, त्यामुळे वर्चस्वातून सिंहांमध्ये संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय। गिरनारमधील सिंहांची संख्या पाहता 109 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर सिंहांसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। गुजरात सरकारनं उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुजरातमधील 200 सिंह असुरक्षित परिसरात वावरत असल्याची कबुली दिली। त्यामुळे 109 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर सिंहांसाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली। गुजरात सरकार आणि वन विभागाकडून सिंहांच्या संवर्धनाचे अनेक दावे केले जात असले तरी वास्तवात जंगलाचा राजा सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आज इतकंच। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।